उद्या असणाऱ्या फोटोग्राफी कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशन साठी तयारी पण सुरू होती आणि फुल टाइमपास पण सुरू होता. नमस्कार मंडळी, क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. उद्याच्या कॉम्पिटिशन साठी प्रत्येक जण काही ना काहीतरी तयारी करत होता आणि त्यामुळेच आमचे आज लेक्चर काहीच चालले नाही. त्यामुळे सगळा वेळ या तयारीत गेला. या वर्गातून त्या वर्गात बेंच नेऊन असं एकावर एक ठेवण्याचं काम सुरू होतं आणि मी नुसती इकडून तिकडे फेऱ्या मारत होते, कारण ते बेंच उचलणं काही माझ्या बसची बात नाही. त्यामुळं मी त्या बॉक्स मध्ये घुसून तिथे त्या बेंचवरती बसले होते, पण मला संस्कृत जाऊन देत नव्हती, म्हणून मी इकडून ह्या साईडनी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मला काहीच न खर्चता मी बाहेर पण आले. माझं पण नाव हर्षद आहे, त्यामुळे बाहेर येणारच होते. ह्या आद्याला अंग सोडून ताप आला होता, म्हणून तो एका कोपऱ्यात जाऊन बसला होता आणि श्रुतीचं तर आज काहीतरी वेगळं सुरू होतं. एकटीच बडबड करत होती, एकटीच हसत होती. तू माझा फोन घेतलास, तू चोरलीस. हे सगळं झाल्यावर आम्ही आमच्या काही सिनियर सोबत बाहेर खाण्यापिण्यासाठी म्हणजे पेट पूजा करायला आलो होतो. आम्ही तर चहाच पिलो, काही जणांनी काहीतरी खाल्लं आणि आमच्या या सिनियर आदित्यने वडापाव बिडापाव सगळं खाऊन उपास धरला होता. या रिमझिम पडणाऱ्या पावसातनं आदेश भाऊनी मला स्टँडवर सोडलं आणि त्यानंतर मी आले घरी. चलो गाईज, बाय बाय.